SIP करताना ती डायरेक्ट स्टॉकमध्ये करायची का म्युच्युअल फंडमध्ये करायची, हा प्रश्न खूप जण विचारतात. तर SIP आपण कुठे पण करू शकतो, डायरेक्ट स्टॉकमध्ये करू शकतो आणि म्युच्युअल फंडमध्ये पण करू शकतो. स्टॉकमध्ये जर SIP करायची असेल तर आपल्याला स्टॉकचा पुरेपूर अभ्यास पाहिजे, त्यासाठी वेळ देता आला पाहिजे. त्याचबरोबर आपण त्या पद्धतीने जोखीमसुद्धा घ्यायला तयार आहोत का नाही हे पण बघितलं पाहिजे. स्टॉकमध्ये असा परतावा जास्त, अशी जोखीम पण खूप जास्त आहे. जर आपल्याकडे या सगळ्या गोष्टींसाठी पुरेसा वेळ असेल तर आपण नक्की स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात, स्टॉकमध्ये SIP करू शकतात. पण त्या व्यतिरिक्त जर आपल्याला असं वाटत असेल का माझ्याकडे हा पुरेसा वेळ नाही आणि माझी जोखीम घेण्याची तेवढी तयारी नाही, तर म्युच्युअल फंडमध्ये SIP हा खूप चांगला पर्याय आहे. कारण म्युच्युअल फंडमध्ये तुमचे पैसे एक चांगला प्रोफेशनल फंड मॅनेजर, एक AMC व्यावसायिकरित्या ते मॅनेज करत असतात आणि तुम्हाला लक्ष देण्याची थोडीसुद्धा गरज उरत नाही. त्याच्यामुळे जर शांतपणे जर रिटर्न पाहिजे असतील, चांगले रिटर्न पाहिजे असतील तर म्युच्युअल फंडमध्ये SIP करणं हे नेहमी चांगलं राहील.